हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा
सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवेग. सहज लिळे उदकी वह्या, तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवेग. निळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवेग. वेळोवेळा हेची सांगे, वेळोवेळा हेची सांगे, दान मागे जगासी. विठ्ठल हे मंगळवाणी, विठ्ठल हे मंगळवाणी वाणी, घेऊ धणी पंगतीसी. वेचत असे पळेपळ, वेचत असे पळेपळ, केले बळ पाहिजे. विठ्ठल हे मंगळवाणी, घेऊ धणी पंगतीशी. तुका म्हणे दुश्चित नका, तुका म्हणे दुश्चित नका, होऊ फुका नाड हा. तुका म्हणे दुश्चित नका, होऊ फुका नाड हा. विठ्ठल हे मंगळवाणी, घेऊ धणी पंगतीशी. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 886 क्रमांकाचा अभंग असून प्रस्तुत अभंगात तुकाराम महाराजांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात आणि त्या सांगत असताना हे मी एकदा सांगत नाही तर हे मला वेळोवेळा सांगावं लागत आहे असं नाईलाजाने उद्गार काढलेले आहेत. वेळोवेळा हेची सांगे, दान मागे जगासी. अनेक वेळा मी हे आपल्याला सांगितलं आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. फार वेळा सांगितलं आहे आणि दान मागितलं. दान जगाला मी मागत आहे. काय आहे यात? अभंग सरळ दिसतो. विठ्ठल हे वाणीनं मंगल नाम आहे भगवंताचं, देवाचं घ्यावं. पंक्तीला बसून सगळ्यांनी मिळून घ्यावं. काळ वाया जाऊ देऊ नये. हौस फिटेपर्यंत घ्यावं. दुश्चित राहू नये आणि आपल्यालाच आपण फसवू नये. सगळ्या अभंगाचा अर्थ झाला एवढ्या वाक्यात. एवढ्या वाक्यात सगळा झाला. पण तुकाराम महाराजांना हे वाक्य स्फुरले, त्याच्या मागे काय काय आहे हे सगळं जरी आपल्याला नाही कळलं तरी थोडा थोडा मागोवा घेता येतो. आणि यामुळे जीवाचं होणारं नुकसान आणि हे टाळून हा उपदेश मानल्यानंतर जीवाचा होणारा फायदा या जमीन आसमानाचा फरक असतो, अशी गोष्ट आहे. एरवी वेळोवेळा एक गोष्ट सांगायची. काय? काळ जाऊ निदू वाया. मागे अभंग होऊन गेला 2-4 अभंगापैकी पूर्वी. आपण एकीकडे असं सांगतो की प्रत्येक अभंगात नवीन विषय आहे. एक विषय वाटला तरी त्याचे काही पैलू नवीन असतात असं आपण सांगतो. आणि आता तुकाराम महाराज सांगतात आणि त्यांच्या अनुरोधाने आपणही सांगतो की हे तुकाराम महाराजांनी अनेक वेळा सांगितले, वेळोवेळा सांगितले, वेळोवेळा सांगितले. आणि एके ठिकाणी तुकाराम महाराज असंही म्हणाले की तुका म्हणे नको पुसो वेळोवेळा, उपदेश वेगळा उरला नाही. म्हणजे उपदेश थोडक्यात असतो, तो परत परत सांगायच्या आवश्यकता नसते, असाही एक सूर आहे. आणि इथं म्हणतात वेळोवेळा त्याची सांगे. यात काय आहे? तर गंमत अशी आहे की वेळोवेळा एक गोष्ट जास्त वेळा सांगू नये. किती वेळा सांगायचं? एखाद्या माणसाला सांगितलं झाडून घे, एखाद्या माणसाला सांगितलं पुसून घे, एखाद्याने एक काम कर, एकदा सांगितलं, 2दा सांगितलं, 10दा, किती वेळा? अरे बाबा नको करू. त्यापेक्षा आपण केलेलं बरं ना. आपण स्वतः हाताने केलेलं बरं त्यापेक्षा. म्हणून एक गोष्ट जास्त वेळा सांगितलेली ऐकणाऱ्याला आवडत नाही. आणि ऐकणाऱ्याला वाटतं की याचा पुन्हा लावण्याचा, याचा पुदक न लावण्याचा सवय आहे, याची खोड आहे, याचा दोष येतो. एक पुनरुक्ती दोष आहे. साहित्यशास्त्रामध्ये पुनरुक्ती हा दोष आहे. परत एक एक गोष्ट सांगणं. म्हणून कदाचित तुकाराम महाराजांच्या वेळोवेळा सांगण्याचंही माणसाला जरा घृणा येण्याची शक्यता आहे. बरं, हे
दुसऱ्याला अनेक वेळा सांगितल्याने बरं वाटणार नाही हे तुकाराम महाराजांना माहीत नाही असं नाही. तेच म्हणतात वेळोवेळा हे सांगे म्हणून. माहिती आहे की आपण यांच्या तिरस्काराला प्राप्त हो म्हणून, तरी पण वेळोवेळा हे सांगतात. का तर पुनरुक्ती ज्या ज्या वेळेला वापरली जाते त्यावेळेला ती कशामुळे वापरली जाते त्याची कारणं आहेत काही. आदरात विरुक्ती, आदरात पुनरुक्ती केली जाते, महत्त्वाचं म्हणून सांगितले जाते वगैरे वगैरे. तर त्याची कारणं आहेत काही. तर तुकाराम महाराजांना हा विषय मांडायचा आहे की मी ही वेळोवेळा सांगतो, पण त्याच्या अध्याहरत वाक्य आहे की पण लोक ऐकतच नाहीत, काय करावं. लोक ऐकतच नाही. तुकाराम महाराजांनी चिडून एक दिवशी म्हटलं, एका वेळेला म्हटलं, किती सांगू तरी नाही कती बटकीचे. हे लोक ऐकतच नाहीत म्हणे, खूप सांगतो खूप सांगतो खूप सांगतो. आणि इथं म्हणतात वेळोवेळी ह्याची सांगतो. तर एक गंमत आहे याच्यामागे गंमत अशी आहे की तुकाराम महाराजांनी लोकांना याची चीड येईल तरी ते अनेक वेळा सांगितलेलं आहे. आणि नुसतं सांगितलं नाही तर दान मागे जगासी, जगाला दान मागून सांगितले. भीक मागितली आहे, झोळी पसरली आणि दान मागितले. दान मागणं हेही लाचारीचं लक्षण आहे आणि वेळोवेळा सांगणं हेही कमीपणाचं लक्षण आहे. पण हे कमीपणाचं आणि लाचारीचं लक्षण पत्करून जर तुकाराम महाराज सांगत आहेत तर त्यांच्या सांगण्याला फार मोठा अर्थ असला पाहिजे. आणि वेळोवेळा सांगणं आणि दान मागणं हे मोठ्या माणसाला जर कमीपणाचं लक्षण असेल तर ते वेळोवेळा सांगणं, दान मागणं आणि हे जर जाणून ते सांगत असतील तर ते कमीपणाचं लक्षण त्यांच्याकडे राहत नाही, ते आपल्याकडे येत आहे. ज्यांना ते सांगतात त्यांच्याकडे ते लक्षण येत आहे. याच्याकरता आपण या अभंगाचा साधकानं खूप विचार केला पाहिजे, खूप विचार केला पाहिजे. दान कोण मागतं? दान भिकारी मागतो, याचक मागतो, संपन्नाला मागतो. तुकाराम महाराज असे काही भिकारी आहेत काय ना, आपण फार संपन्न आहेत का म्हणून ते मागतात? हा विषय मागे थोडा होऊन गेला आहे, पण मी फक्त याला नुसता टच करून पुढे आपण जाऊया. तर हे दान मागणं हे जे आहे ते यासाठी अशा प्रकारचं आहे. 3 प्रकारानं उपदेश केला जातो सर्वसाधारण. मागे प्रकार सांगितले होते ते दुसरे होते ते. पण हे की संत आपल्याला भारतात, संत आपल्याला भरतात आणि संत आपल्याला भागतात. काय भारतात? तर पहिल्यांदा मोठ्या माणसाने आपल्याला काही सांगितलं आणि आपण जर जागरूक असू, सावध असू तर आपल्याला त्यांचा आभार पडतो. आपण त्यांच्यामुळे भारावून जातो की अरे बापरे, एवढ्या मोठ्या माणसाने मला हे काम सांगितले, आता हे परफेक्ट झालं पाहिजे, बरं झालं पाहिजे. म्हणजे संतांच्या उपदेशानं मनुष्यानं भारावून जावं असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. एक भारतात भरण करतात. म्हणजे ती गोष्ट आपल्याला पिंजून सांगून जवळ येऊन आई मुलाला जसं आधी वाढते, मग काला करून देते आणि मग एक एक घास त्याला चिव खाऊचा म्हणून भरवते, अशी गोष्ट आहे. त्याप्रमाणे तुकाराम महाराज भरवण्याचा प्रयत्न करतात. आणि तिसरी गोष्ट हात जोडून दान मागण्याचा प्रयत्न करतात. या तिन्ही गोष्टी इथे महाराजांनी केलेल्या आहेत. तर दान मागणं, तर वेळोवेळा हे जी सांगे या बोलण्यात अजून एक वैकल्पिक अर्थ निघतो की शहाण्या माणसाला एखादं काम सांगितलं आणि पुन्हा सांगितलं तर सांगणारा म्हणतो पहिल्यांदा सांगितलंय तुम्हाला, बंद झालं का? सांगितलं काम तुम्हाला पण तुमच्या लक्षात नसेल कदाचित. तिसऱ्या वेळेस म्हणतो 2 वेळा सांगितलंय आणि चौथ्या वेळेस म्हणतो वेळोवेळा मी सांगत आलोय तुम्हाला, वेळोवेळा सांगत आलो. म्हणजे यातून जगावर नाराजी आहे. आणि पुढे म्हणलं दान मागे जगासी,
मग दान मागण्यात तुम्ही मला हे दान द्या बाबा, ही लाचारी आहे. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. तर या दोन गोष्टी अशा आहेत की आपल्याला भारावून जावं असं वेळोवेळा सांगे हे लक्षण आहे बरं का. भरणं जे मी आपल्याला सांगितलं दुसरं की ते आपल्याला भरवतात, ते दुसऱ्या चरणात आहेत, ते आपण त्यावेळेला पाहू. पण तिसरं आहे ते हात जोडून विनंती करून सांगतात की मला हे दान द्या. तुका मागे दान द्यावे जी अनन्य, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. जगाला जाग करणारे योगी ज्या वेळेला उपदेश करायला निघतात त्यावेळेला अशा प्रकारचा ते उपदेश करतात की काहीतरी दान करा, काहीतरी धर्म करा, फलं पुष्प तोय पत्र वगैरे काहीतरी द्या. खूप दिवसांनी मनुष्यदेहाचा फेरा तुम्हाला आलेला आहे आणि या जीवनात धर्म केला तोच सार आहे, तोच बरोबर येणार आहे. इथं नुसतं कमवलेलं आणि वापरलेलं बरोबर येणार नाही. धर्म तोची सार. आणि या केल्याचा कर्तृत्वाचा अभिमान आपण घेऊ नका. आणि शेवटी ह्या उपदेशाचा शेवट केला, तुका मागे दान द्यावेची अनन्य. तुम्ही मला भगवंताला अनन्य शरण जाणं हे दान मला तुम्ही द्या. असं अनेक ठिकाणी वेगळी वेगळी दानं मागितली. काही देवाला मागितली, ह्याची दान द्यायला गेलं, काही संतांना मागितली आणि काही जगाला मागितली. हा जगाला दान मागण्याचा प्रकार आहे. आणि हा प्रकार आहे की तुम्ही वेळोवेळा सांगून ऐकत नाहीत, तुम्ही जवळ जाऊन तुम्हाला भरवलं तरीही ऐकत नाहीत. आता शेवटचा पर्याय राहिला की हात जोडून तुम्हाला विनंती करतो, बाबा लोटांगण घालतो आणि तुम्हाला दान मागतो की मला एवढं तुम्ही द्या, मला एवढं द्या. एखाद्या बाईनं, एखाद्या द्रौपदीनं आपलं चुडेदान किंवा आपलं सौभाग्यदान कसं मागावं भीष्माचार्याला, तसं तुकाराम महाराज आपल्याला मागतात की त्यांचं आणलंय ना आपल्याजवळ आहे असं काय, असं काहीच नाही. आपल्याच कल्याणाकरता आपण जागरूक व्हावं याकरता दान मागण्याचा हा प्रकार आहे. हे मला लांछन आहे, परत सांगतो एकदा. तर वेळोवेळा काय सांगतात ते आणि वेळोवेळा का सांगतात, काय सांगतात आणि का सांगतात. तर काय सांगतात याचं उत्तर ते 6 गोष्टी आपल्याला सांगतात. या अभंगात जे वर्णन आहे ते 6 गोष्टी सांगतात. आणि का सांगतात तर या 6 गोष्टी आपण करत नाही. संत कधीपासून आहेत? संत शेकडो हजारो वर्षापासून आहेत. आणि आपण कधीपासून आहे? आपण या जन्माला आल्यापासून आहे, पण पूर्वजन्मातही आपण होतोच मनुष्य केव्हा तरी. म्हणजे आपण आत्तापर्यंत संतांच्या या 6 गोष्टी ऐकलेल्या नाहीत. म्हणून आपल्या जीवनात दुःखांची जी यादी आहे, आपल्या जीवनात दुःखांची, समस्याची, अडचणींची जी यादी आहे, ही सगळी दुःखाची यादी या 6 गोष्टी न ऐकल्यामुळे आहे. म्हणून हा प्रकार आहे. काय काय ऐकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आपण काय करू? हां, मी दान मागतो. पण समजा कोणीतरी त्याला दान द्यायला तयार झालं, मागा आम्ही देतो तुम्हाला. तर ते म्हणे विठ्ठल हे मंगळवाणी घेऊ धणी पंगतीस. आपल्या मुखातून आपण जसे 52 अक्षरं काढतो, 36 व्यंजनं आणि 16 हे स्वर सगळे काढतो, सगळं बोलत असताना ते सगळे निघतात. पण हे निघत असताना आपण भगवंताच्या नावाचा क्रम करून ते त्या ठिकाणी काढत नाहीत, म्हणून ते अक्षर व्यर्थ जातात. 50 अक्षरी करीसी बरोबरी, शेखी तुझे तोंड वैरी तुझे रया. तर त्यातलं 3 अक्षराचं जे नाव आहे विठ्ठल हे नाव आहे. आणि हे नाव मुखातून निघताना अत्यंत मंगल आहे. वदनी तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम. तर विठ्ठल हे नाम, विठ्ठल हे नाम कसं नाम आहे? हे मंगळ आहे. याचा खुलासा, याचा तपशील सांगतो आपल्याला तुकाराम महाराजांच्या दुसऱ्या अभंगात. चांगले नाम गोमटे रूप, गोमटे रूप निवती डोळे हरती ताप, विठ्ठल विठ्ठल हा जप प्रगट स्वल्प अतिसार. हे इतके पैलू आहेत त्याचे. कसं? चांगले नाम. विठ्ठलाचं नाम खूप चांगलं आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो बने.
विठ्ठल 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 म्हटलं की पांडुरंग पुढे येतो. आणि विठ्ठल हा शब्द वेदामध्ये सगळा खुलासा करत नाही, कधीतरी केला असेल किंवा पुढे केला जाईल. तर पुरुष सूक्ताच्या पहिल्या मंत्रातून आणि विठ्ठल आणि हे 3 अक्षरं निघालेली आहेत. 3 अक्षरं निघाली म्हणजे हा विठ्ठल मूळ पुरुष आहे. मूळ परमात्माच हा विठ्ठल आहे अशी गोष्ट आहे. आणि त्या विठ्ठलाचं नाव घेतलं की त्या पुरुषाला समाधान होतं, यालाही होतं त्यालाही होतं, दोन्ही एकच आहे अशी गोष्ट आहे. तर अशा प्रकारच्या विठ्ठलाचं जे नाव आहे ते मंगल नाम आहे. मंगळ आहे, आपल्या वाणीला मंगळ आहे. म्हणजे सगळी जगातली अमंगळ, आपल्या जीवनातली अमंगळ जाऊन आपल्याला मांगल्याची प्राप्ती होईल याकरता विठ्ठल नाम याच्यातून काढा, मुखातून काढा. आणि त्याला वैज्ञानिक सपोर्ट आज आपल्याला दिसतो. पुण्यातल्या काही डॉक्टरांनी एक प्रयोग केला होता. 8-10 डॉक्टर्स एकत्र आले आणि त्यांनी संशोधन हे केलं की वारीला लोक जातात. त्यांची मुलाखत होती एका मुख्य डॉक्टरांची. वारीला लोक जातात आणि ते पेशंट असतात आमचे. मग जाण्याच्या पूर्वी ते आमच्याकडे येतात आणि मग म्हणतात की काय आम्हाला जायचं आहे वारीला, 20-25 दिवस लागतील, तेवढ्या गोळ्या आम्हाला लिहून द्या किंवा द्या. आम्ही त्यांना म्हणतो अजिबात जाऊ नका, तुमचा आजार भरपूर आहे आणि तिथे सगळं इन्फेक्शन होईल, तिथं सगळं प्रदूषण असतं, जाऊ नका. पण ते ऐकत नाहीत, ते जातात. आणि परत आले की ते आजारी नसतात, ते ठणठणीत होऊन येतात. एका डॉक्टरचं स्टेटमेंट आहे बरं काय, मी माझ्या पदरचं बोलत नाही, ते ठणठणीत होऊन येतात. मग आम्ही असा विचार केला की का होतं असं. मग तिथं काय असतं. काय नाही म्हणजे भजन करतात ते. त्यांनाच विचारलं काय काय असतं. भजन करतात, विठ्ठल 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 भजन करतं वाणी. मग त्या डॉक्टरांनी वेगळ्या वेगळ्या रोगाचे स्पेशालिस्ट होते. आपले 10 पेशंट त्यांनी घेतले, त्यांच्या अगोदर तपासण्या केल्या, त्यांचे रिपोर्ट तयार केले की कोणाला कोणता रोग कोणत्या स्टेजपर्यंत आहे वगैरे वगैरे, ते सगळे करून ठेवले. आणि त्या 8-10 डॉक्टरांच्या 10 पेशंटला एकत्र बसवून रोज 10 मिनिटं बसवलं आणि त्यांना एक विशिष्ट प्रकारात आसनात बसवलं गेलं आणि टाळे वाजून विठ्ठल 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 ठला जोर देऊन व्यवस्थित उच्चार काढून मोठ्याने अगदी नाभीपासून बेंबीपासून काढून टाळी वाजवून विठ्ठल विठ्ठल त्यांना म्हणायला लावलं. रोज 10 मिनिटं असे 10 दिवस केले. आणि त्या 10 दिवसानंतर पुन्हा सगळ्यांच्या टेस्ट केल्या, तपासणी केल्या. तर त्यांना एक आश्चर्यजनक घटना पुढे आली की पहिले रिपोर्ट्स आणि हे रिपोर्ट्स याच्यात खूप पटीनं कोणी 30%, 40%, 50%, 60%, 70%, 80% सगळ्यांचे रोग सुधारले होते. रोज 10 मिनिटं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. तर हे त्याचं कारण सांगितलं. तर भगवंताचं नाम हे शारीरिक रोगावरही उत्तम औषध आहे ही गोष्ट याच्यावरून सिद्ध झाली. आणि तुकाराम महाराज याचा प्रमाण आहे. ब्रह्मरस घेई काढा तेणे पीडा वारेल, पथ्यनाम विठोबाचे आणिक वाचे न सेवी, भवरोगा ऐसे जाय आणिक काय क्षुल्लके. अरे जन्म मरणाचा भवरोग यांनी जातो, बाकीचे क्षुल्लक रोग आहे जे तुम्ही म्हणता ते तर जातीलच जातील असं त्यातनं अर्थ नाही. याचे भवरोगाचे औषध जन्म जरा तुटे व्याध आणिक काही नवे बाध करील वध षडवर्गा. भवरोग जन्ममरणाचा रोग जाईल, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार जातील आणि स्थूल शरीराचे सूक्ष्म शरीराचे मानसिक शारीरिक दोष पण जातील. एवढं प्रचंड शक्ती या विठ्ठल नामात आहे. विठ्ठल नामात आहे म्हणून ही मंगळवाणी आहे. तर ही मंगळवाणी ज्यावेळेस आपण विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारचं म्हणायला लागतो त्यावेळेला हे सगळं आपलं अमंगल जातं. एरवी आपण ज्याला मंगल समजतो लग्न कार्यात मंगल कार्यालय
मंगल कार्य आमच्या घरी असं म्हणतो. पण मंगल कार्य एकदा काढलं ना की माणसाला इंडिकेटर लागतं. कारण त्या कार्याच्या आधी ग्रहमख करावा लागतो, कुलदेवताचं सगळं करावं लागतं, सगळं काही जप करावे लागतात. हे कशा करतात? तर या मंगल कार्य म्हणायचं, पण त्या मंगलात अमंगल कुठून येईल, कुठून विघ्न येईल लग्नात ते सांगता येत नाही. अशी गोष्ट आहे. लग्नात विघ्न येईल कुठून. म्हणून माऊलीने म्हणलं आहे, जेथ मंगळाची या अंकुरी अमंगळाची पडे पोहरी, मृत्यू उदराची या परिवरी गर्भ दिवशी. अशी गोष्ट आहे. लग्नानंतर मूल होतं. तर ज्या प्रपंचात तुम्ही जे जे मंगल समजता, भगवंताचं नाम सोडून, भगवंताची भक्ती सोडून, तुकाराम महाराजांच्या उपदेशाची साधना सोडून तुम्ही तुमच्या प्रपंचाच्या गोष्टीत ज्या ज्या गोष्टी मंगल मानता त्या अशा आहेत. माऊली बोलते, जेथ मंगळाच्या अंकुरी, त्या मंगल कार्याचा आरंभ केला आणि त्याचा अंकुर फुटला की त्याच्यावर लगेच अमंगळाची पोरी म्हणजे कीड पडते. किडे येतात, सगळं अमंगळाची कीड पडते आणि ते रोग खाऊन टाकतात. हे कसं? तर मृत्यू उदराची या परिवरी गर्भदिवसी. माणूस जन्मल्यावर, मोठा झाल्यावर, म्हातारा झाल्यावर मरतो असं आपल्याला माहिती आहे. पण नाही, त्याचं आयुष्य संपल्यावरच मरतो हे खरं आहे. पण त्याच्या आधी मृत्यू त्याच्या शोधात असतो की याचं मरण कधी आहे, याचं मरण कधी, घडी घडी काळ याची वाट पाहे, अजूनही किती आहे अवकाश. तर मृत्यू उदरीच्या परवरी म्हणजे गर्भ हा आईच्या पोटात असताना त्या गर्भाच्या परिवारात बाजूला तो मृत्यू जातो तिथे आणि पाहतो त्याला की इथं आपलं गिऱ्हाईक आलं आहे आता. म्हणजे जीव गर्भात आला की मृत्यूची दृष्टी त्याच्यावर पडते की याला मी आता खाणार आहे, पण कधी खाणार आहे त्याचं संपेल तेव्हा, तोपर्यंत याच्यावर मला लक्ष ठेवलं पाहिजे. म्हणून गर्भाच्या उदराच्या परिवारात म्हणजे जेवढी जागा सूक्ष्म आहे त्याच्या सोडून तेवढाच मृत्यू तपास करतो. इतकी अमंगळाची त्याच्यावर छाप अशा प्रकारची आहे. म्हणून विठ्ठल नाम हे असं नाही तर कसं आहे मी आपल्याला सांगत होतो. चांगले नाम, गोमटे रूप. या विठ्ठल नामाने काय होतं तर गोमट रूप त्याचं पाहिलं की निवती डोळे शांत होतात. विठ्ठलाला पाहिल्यावर शांतीचा लाभ होतो, कारण ती ध्यान मूर्ती. इथं जरी विठ्ठल ध्यानात आणला तुम्ही हृदयात तरी, आणि तिथं जाऊन पाहायला डोळ्यांनी तरी तुम्हाला शांतीचा लाभ होईल. हे रूपाचा चांगले नाम गोमट इतकं रूप आहे की निवती डोळे. अजून काय? हरती ताप, अंगाचा ताप आणि हृदयातले 3 ताप हरण होतात त्याने. रूपं दृशांदृशिमताम अखिलार्थ लाभम श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते हरतोंग तापम म्हटलं. रुक्मिणीनं पत्र लिहिताना हेच सांगितले, तुकाराम महाराजांनी जे सांगितले की भगवंताला विठ्ठलाला पाहिल्यावर त्याचं नाम घेतल्यानंतर ताप जातात. निवती डोळे, हरती ताप. अजून काय? विठ्ठल विठ्ठल हा जप. विठ्ठल हा जप कसा आहे? प्रगट आहे, स्वल्प आहे आणि अतिसार आहे. 3 लक्षणं आहेत त्याची. प्रगट आहे म्हणजे काय? प्रगट आहे म्हणजे कुणालाही घेता येतो, कुठेही घेता येतो आणि कसाही घेता येतो. विठ्ठल विठ्ठल कीर्तनात घोष चालू असतो, वारीत घोष चालू असतो. आपण जर रामकृष्ण हरी, जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, जय हरी म्हणतो, तसं वारकरी श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल असं म्हणतात. प्रगट आहे सगळ्या करता. कोणी घ्या, कसा घ्या, कधी घ्या, केव्हाही घ्या, कोणत्याही अवस्थेत घ्या. प्रगट. स्वल्प आहे, थोडक्यात आहे. तुका म्हणे जपान मंत्र 3 अक्षरी सोपा. विठ्ठल 3च अक्षर आहे, पण 3 अक्षर 3 तापाचा आणि सगळा जन्ममरणाचा समाप्त करून 3 लोकांचं ऐश्वर देऊ शकतात, एवढं त्याचं आहे. विठ्ठल विठ्ठलाने प्रगट, स्वल्प आणि अतिसार. सार या शब्दाचा अर्थ असा आहे की मोठ्या मोठ्या साधनेनं जे फळ मिळतं ते ज्यानं फळ मिळतं, कारण हे सार आहे. जसं राम नामात सांगितलं, सहस्रनाम तत्तुल्यम
राम नाम वरानं. एक राम म्हटलं की आपण विष्णू सहस्रनाम पूर्ण म्हटल्याचं फळ आपल्याला मिळतं. याला सार म्हणतात, अतिसार. अजून आहे का? शस्त्र हे निर्वाणीचा बाण, निकट समय अवसान, कोठे योजिले दशदान, खंडी नारायण दुःख चिंतन. हे विठ्ठल नाम हे एक शस्त्र आहे, शस्त्र. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र आहे. मे कुळगोत्र वर्जेल विठ्ठल. आणि कोणतं शस्त्र आहे? अगस्तीनं दिलेला बाण जसा रामाने शेवटी काढला रावणाला मारायला, त्यांनी रावण मारला, त्याप्रमाणे निर्वाणीचा बाण. त्यावेळेला आपलं निर्वाण येतं, प्राण निघायची वेळ येते. आणि त्यावेळेला जर विठ्ठल विठ्ठल हा शब्दरूपी बाण आपल्याजवळ असला तर आपल्याला न्यायला आलेल्या यमदूताला सुद्धा आपल्याला हात लावायची हिंमत लागत नाही. लक्षात ठेवा. शस्त्र हे निर्वाणीचा बाण, निकट समयो अवसान. अवसान समयो निकट आल्यानंतर जे निर्वाण येतं त्या निर्वाणीचा हा बाण आहे. अवसान म्हणजे शेवट, बरं का? काय? समयो शेवटची वेळ, आणि निकट म्हणजे जवळ. शेवटची वेळ जेव्हा जवळ येते त्यावेळेला निर्वाणीचा बाण म्हणून हा विठ्ठल मंत्र वापरावा. आणि तो जन्मभर घेतल्याशिवाय त्यावेळेला येत नसतो. ते आपण नेहमी सांगतो, तो वापरावा. म्हणून निकट समय अवसान. मग काय होतं त्यावेळेला तो जर वापरला तर? खंडी नारायण दुःख चिंतन. भगवान प्रगट होतात आणि त्या चिंतनामुळे आपलं दुःख सगळं खंडून जन्ममरण नाहीच होतं. अंतकाळ मंगलमय बनतो. इतक्या गोष्टी, अजून काही गोष्टी असल्यामुळे इथं विठ्ठल हे मंगळवाणी असं म्हणते. मंगळवाणी. आता बघा, तुकाराम महाराजांनी 400-450 वर्षापासून त्यावेळेला अभंग लिहिले. आत्तापर्यंत लोक ते वाचत आले, हे म्हणत आले, हे पाहत आले, ऐकत आले. किती लोकांनी विठ्ठल नामाचा वसा घेतलाय. अंतकाळ जवळ आल्यावर माणूस नामस्मरण जोरानं करायला लागतो का दवाखान्यात जायची तयारी करतो? तयारी करू नये असं माझं म्हणणं नाही, करावी. पण हे परफेक्ट साधन आहे, माणसाच्या उद्धाराचं साधन आहे. आपण काही उपाय केला तरी मरण चुकवता येतच नसतं, पण मरण मंगलमय बनवता येत असतं. आणि मंगलमय मरण हे लौकिक उपायाने कधीच बनत नसतं. त्याला हेच उपाय करावे लागतात, हे उपाय करावे लागतात. म्हणून शरीराला वाचवण्याचा प्रयत्न करावाच, होईल तेवढा करावा. त्याच्याकरता हायगे करू नये. पण तो करीत असताना मरण नक्की येणार आहे आणि ते मंगलमय व्हावं ह्याकरता विठ्ठल विठ्ठल हा जप तुम्ही करा. हे तुकाराम महाराजांनी किती वेळा सांगितलं आहे आणि आपण किती ऐकलं आहे त्याचं. आपल्या मनाला विचारावं ना, आपल्या मनाला विचारावं. म्हणून मुद्दा असा आहे की वेळोवेळा सांगण्याची संतांना का वेळ येते, तर त्यातली पहिली गोष्ट आहे की त्याने आपल्याला भगवंताचं मंगल नाम, आपलं मंगल होण्याकरता जे सांगितलंय ते आपण ऐकत नाहीत. हा आपला क्षमा मागून सांगतो मूर्खपणा आहे. या मूर्खपणाला अनुसरून ते लाचारी पत्करून आपल्याला दान मागून एवढं दान द्या बाबा की मंगळवाणी हे घ्या, मंगळवाणी घ्या. दुसरी गोष्ट काय? विठ्ठल हे मंगळवाणी बैसो धणी पंगतीसी, घेऊ धणी पंगतीसी. हे भरपूर नाम घ्यावं, पण एकटं असल्यावर नाव सुचत नाही. कीर्तनात आम्ही म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल. लोक खूप हळूहळू म्हणतात, कोणी म्हणतच नाही, कोणी टाळ्या वाजवीत नाही. बरं का? टाळ्या वाजवीत नाही म्हणजे आपण कोणीतरी म्हणायला लागल्यानंतर सगळे संत वैष्णव आपल्या भोवती असल्यावर जर आपल्या तोंडातून निघत नाही तर एरवी आपण काय दिवा लावणार आहे सांगा? नाही. म्हणून आपण एकट्याला येत नाही. म्हणून काही वैष्णव जर असले तर त्यांच्यात बसून विठ्ठल विठ्ठल म्हणावं, म्हणजे त्यांच्या नादानं तरी आपल्याला सवय लागेल. हा एक भाग. आणि दुसरा भाग, संतान संगे सेवू वासुदेव धनीवरी वाटे विठ्ठल नाम गाऊ. तर संतांच्या संगतीत नामस्मरण आपण जर केलं तर त्याचा अनेक पटीनं फायदा असतो. त्याचं कारण असतं
की संतही विठ्ठल विठ्ठल म्हणतात कीर्तनातून, आपणही म्हणतो. त्यांच्या हृदयात विठ्ठल असतो, परमात्मा असतो. त्यांचा परमात्मा त्यांच्या हृदयातून त्या प्रेमामुळे आणि नाम घेतल्यामुळे बाहेर येतो, सूक्ष्म रूपानं बाहेर येतो. आणि आपण घेत असलो की त्याला आपण आपले वाटतो, मग तो आपल्या कानात शिरतो, आपल्या कानातून आपल्या हृदयात जातो. म्हणजे त्यांच्या हृदयातला विशेष प्रकट असलेला परमात्मा त्यांच्या मुखातून येऊन आपल्या श्रवणातून आपल्या हृदयात जातो आणि आपल्या हृदयाची शुद्धी होऊ लागते झपाट्या. नामासरिसाची हरी विगे हृदया माघारी, हो लागे पुरी हृदय शुद्धी, नाथाने म्हटलंय भागवतात. शुद्धी होऊ लागते. आणि आपण एकट्याने घेतल्यापेक्षा अनंत पटीनं फळ संतांच्या पंगतीला, ते पंगती जशी या पक्वान्नाची असते, मोठ्याच्या पंक्तीला बसलं की पक्वान्न खायला मिळतात, त्याप्रमाणे संतांच्या संगतीत नामस्मरण केलं की देवाचा आस्वादन, देवाचा आनंद आपल्याला मिळतो. तो आनंद आपण घ्यावा. तर पहिली गोष्ट, आपण नाम संतांच्या म्हणण्याप्रमाणे घेत नाहीत म्हणून त्याला वेळोवेळा सांगावं लागतं. संतांच्या संगतीत विठ्ठलाचं नाव घ्या, हेही वेळोवेळा सांगावं लागतं. हेही वेळोवेळा. आपण संतांच्या पंगतीत कुठं जायचा प्रयत्न करतो, कीर्तनात बसलो कुठंतरी लांब बसतो, उठून जातो, आम्हाला लवकर जायचं आहे म्हणजे घाई आहे. कशाची घाई आहे कोणाला माहिती, अशी गोष्ट होते. म्हणून संतांच्या पंगतीत भगवंताच्या नामाचं आस्वादन ही एक मोठी महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. पण लोक हे त्या ठिकाणी करत नाही, अशी गोष्ट आहे, अशी गोष्ट आहे. नावडे काय काय नाही ऐकिले गाईले की, तुकाराम महाराज एका अपराधाची भूमिका घेऊन आणि आपला अपराध सांगतात. मी तो अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाची कृपानिधी माय बापा. तर मी अपराधी देवा, मी तुझं नाम घेतलं नाही, मी तुझं काही केलं नाही असं म्हणतात. म्हणजे आपल्या प्रतिनिधित्वाने म्हणतात. हे आपण बोललं पाहिजे देवाला, पण ते बोलतात आणि त्यांचा अभंग आपण म्हणायला लागलो की आपल्या तोंडातून आपोआपच हे येतं. तर काय केलं, नाही ऐकले गायले गीत. गाणं ऐकलं पण आहे, भजन कुठं ऐकलंय, दुसरेच गाणे ऐकलेत कोणते तरी जे घेऊन येत ते ऐकून येत, ते नाही ऐकले, गायलं नाही, स्वतःही गायलं नाही. का, धरली लाज वाटते आम्हाला त्याची. म्हणून धरीला ना सांडिलेही. आणि पुढे एका नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. संतांच्या पंगतीत जाऊन नामस्मरण घेऊन एवढा लाभ पदरात घेणं तर दूरच राहिलं, पण पुराण चाललं आहे, तिथं संत बसलेले आहेत, ते वेदव्यासांनी लिहिलेलं श्रीमद भागवत पुराण सांगतायत. आणि हे त्या पुराणाकडे पाहून ते ऐकत नाहीत, ते आवडत नाही त्यांना, त्या संतात बसत नाहीत आणि फक्त म्हणतात की आता म्हातारे झालेत ना, यांना काही उद्योग नाही, आता बसतेच आपलं टाळ वाजवतेत, भटतेत, भजन करतेत, पोथी वाचतेत, ऐकतेत. काय आपलं काय, तरुणाचं काम नसतं तिथं म्हाताऱ्याचं काम असतं. केली बहुत परनिंदा. म्हणजे जे जे सगळीकडे समाजात चालतं त्याचं बरोबर ऑब्झर्वेशन करून तुकाराम महाराजांनी इथं मांडले. नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. नाही केला करविला परोपकार. मोठी यादीच दिलेली आहे की माणसं कसे वागतात आणि त्या वागण्यावर संतात जर जायचंच नाही तर संतांनी सांगितलेलं कसं ऐकणार. म्हणून नावडे पुराण बैसले संत. तर संतांच्या पंगती धणी घेणं आणि विठ्ठल ही मंगळवाणी आपल्या मुखातून सतत काढत राहणं, ह्या दोन गोष्टी वेळोवेळा सांगाव्या लागतात. वेळोवेळा सांगूनही लोक ऐकत नाहीत, अशी गोष्ट आहे, ऐकत नाही. मग काय होतं, आयुष्याचा काळ चाललेला असतो. हां, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. काळ चाललेला असतो आणि काळ चाललेला असताना मनुष्याच्या जीवनात एक एक सेकंद, एक एक पळ महत्त्वाचा असतो. आणि तो पळ आपणाला बळजबरीनं जर कोणी बसवलं तर 2 मिनटं आपल्याला 2 तासासारखे वाटतात, कारण ते आवडत नसतं. 1 तासभर भजन करायचं किंवा 1 अर्धा तास जप करायचा, ठीक आहे. जप करता करता डोळे उघडून इकडं पाहतो, तिकडं पाहतो, घड्याळाकडं पाहतो,
मध्येच काहीतरी हसतो, काहीतरी करतो, तो जप पदरात पडत नाही. आणि अर्धा तास झाला की संपतो. मग म्हणतो आता परत बसायचे ना, नाही मला 15 मिनटं जाऊ देऊ द्या. ते 15 मिनटं कसे जातात पत्ता नाही लागत, पत्ता नाही लागत. म्हणजे वाईट काम करण्याकरता किंवा व्यर्थ काळ घालवण्याकरता वेळ भराभर निघून जातो. आणि चांगलं काम करण्याकरता आधी तयारीच नसते. बळच काही कोणी बसवलं तर थोडा वेळ झाला की तो जास्त वाटतो, त्याच्यातही लक्ष लागत नाही आणि ते काम किंवा ती साधना आपल्या पदरात पडत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. म्हणून पळे पळ वेचत असे पळे पळ, केले बळ पाहिजे, तुकाराम महाराज म्हणतात. 2 गोष्टी सांगितल्या की मुखातून भगवंताचं नाम येत नाही आणि संतांच्या मध्ये जाऊन बसणं होत नाही लोकांना. हे तिसरी गोष्ट, लोक आपला वेळ वाया घालवतात. तुकाराम महाराजांनी वेळोवेळा सांगितलं की मनुष्याला पैसा महत्त्वाचा नाही, परमार्थाच्या दृष्टीनं किंवा मनुष्यदेहाच्या सार्थकतेच्या दृष्टीने पैसा महत्त्वाचा नाही, माणसं महत्त्वाचे नाही, खाणंपिणं महत्त्वाचं नाही, झोप महत्त्वाची नाही, वेळ महत्त्वाचा आहे. वेळ महत्त्वाचा कशावरून ठरतो तर साधन महत्त्वाचं आहे, त्या साधनाला वेळ दिला पाहिजे. आणि त्या साधनात नामचिंतन महत्त्वाचं आहे. मनुष्यदेह महत्त्वाचा, त्यात मनुष्यदेहाच्या आयुष्याचा पळपळ मनुष्याचा महत्त्वाचा, सेकंद सेकंद महत्त्वाचा, त्या सेकंदात केलं जाणारं साधन महत्त्वाचं, त्या अनेक साधनात भगवंताचं नाम महत्त्वाचं. पण हे किती सांगितलं तरी ते त्यांना महत्त्वाचं जर वाटलं नाही तर त्यांचा त्याला काही उपयोग नाही. आणि यांना उपयोग नाही हे म्हणून त्याला तळमळ वाटते, म्हणून पुन्हा 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 सांगत जातात. ही तिसरी गोष्ट आहे. चौथी गोष्ट काय आहे की नाही ते आम्हाला जमतच नाही, कधी विसरून जातं, कोणाला माहिती, कोणतरी येतं काहीतरी बोलावतं, अशी गोष्ट करते. म्हातारी आजी जप करायला म्हणली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, ते दुधाकडं मांजर गेली की फिर फिर अगं फिर अगं फिर फिर. आता ते नामस्मरण गेलं कुठं, कोणती माळ चालली, कोणती सुरू गेली, कुठपर्यंत आली, किती संख्या झाली, काहीच नाही. अशी गोष्ट आहे. अशी गोष्ट असल्यामुळे काय होतं की आपण मोकळे होतो की आम्हाला ते जमतच नाही, अडचणी येतात खूप, नाही तर झोप तरी येते, त्याचं पोटात तरी दुखायला लागतं, किंवा कोणतरी बोलावून तरी येतं, कामं येतात, काही कामं येतात. तर त्यावेळेला तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात की अरे बळ लावलं पाहिजे, प्रयत्न लावला पाहिजे. काही हो, अर्धा तास उठायचंच नाही आणि लक्ष कोणीकडंच द्यायचं नाही. दूध पिलं मांजर पिऊ द्या, दार उघडं राहिलं, कुत्र्याने भाकरी लिहिली नेऊ द्या, काय व्हायचं ते होऊ द्या, पण आपलं लक्षच बाजूला जाऊ द्यायचं नाही. याच्याकरता बळ लागतं, आपली शक्ती वेचावी लागते. म्हणून केले बळ पाहिजे. प्रपंचात आपण बळ लावतो ना, पैसा मिळवायला, भोग मिळवायला. आपल्या सूनबाई माहेरी गेल्या रुसून आणि ते जर पाठवीत नसेल तर आपण किती बळ खर्च करतो. पहिल्यांदा मनगटाचं बळ, मग लोकसहाय्य करून 10-5 लोक घेऊन जातो, नाही तर मग केस करून कोर्टात भांडतो, 2-2 वर्ष केस चालते. व्यवहारातली गोष्ट मिळवण्याकरता, नाशिवान पुढचंच गोष्ट मिळवण्याकरता जर तुम्ही पैशानं, वेळेनं, बुद्धीनं आणि वेळेला धर्माचाही विचार न करून वाटेल ते करून ते मिळवण्याचा प्रयत्न करता, किती बळ लावता, किती डोकं लावता, किती ताकद लावता, किती पॉवर लावता. याच्याकरता काय पॉवर लावता तुम्ही, याच्याकरता किती त्याग करता तुम्ही, कोणत्या वस्तू बाजूला ठेवता. मी बोलत नाही, तुकाराम महाराज बोलतात. म्हणून वेळोवेळा सांगावं लागतं, म्हणून वेळोवेळा सांगावं लागतं. काय केले बळ पाहिजे, ही चौथी गोष्ट. 5वी गोष्ट आहे, तुका म्हणे दुश्चित नका राहू फुका नाडहा. तर हे माणूस इतक्या मोठ्या महत्त्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत. विठ्ठलाचं नाव घेणं, संतांच्या मध्ये जाऊन बसणं, एक क्षणभर वेळ वाया जाऊन न देणं, आणि हे 3 गोष्टी घडण्याकरता आपलं बळ त्याला खर्च करणं.
या 4 गोष्टी माणसं करत नाही. का करत नाही? तर संतांनी वेळोवेळा सांगितलं तरी त्याच्याकडे चित्तच देत नाही, म्हणजे त्यांचं दुश्चित्त होतं. असे म्हणा इथं दुश्चित्त झणे हे असं म्हटलं. इथं दुश्चित्त होऊ नये. अर्जुनाला शेवटी सांगितलं, भगवंताने विचारलं की काय, कच्चिदेत श्रुतम पार्थ त्वयेकाग्रेण चेतसा कच्चित ज्ञान समूह प्रणष्टस्ते धनंजय. आम्ही जे सांगितली तुला गीता तू एकाग्र चित्ताने ऐकली का? का दुश्चित झालास? का उपेक्षा केलीस? की विसरून गेलास? काय झालं सांग. त्यांनी सांगितलं की मी घेतलं एकाग्र चित्ताने घेतलं. म्हणून श्रोता दुश्चित तरी वितुळे मांडला रसू, ज्ञानेश्वरीत म्हटलंय की वक्ता काही सांगेल पण श्रोता दुश्चित नसला पाहिजे. दुश्चित म्हणजे 2 ठिकाणी चित्त किंवा व्याकुळ झालेलं चित्त किंवा दुसरीकडे गेलेलं चित्त असं नाही, एकाग्र चित्त पाहिजे अशी गोष्ट. आणि माणसं इतक्या महत्त्वाच्या गोष्टी इतक्या वेळा सांगून सुद्धा जर ऐकत नाही, स्वीकारित नाहीत आणि त्याचं फळ त्यांना मिळत नाही, तर हे लोक दुश्चित आहेत. म्हणून त्यांना म्हणतात तुका म्हणे दुश्चित नका. तर इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या असं सतत सांगावं लागतं, तरी लक्ष लोकांच्याकडून दिलं जात नाही. ही चूक आहे. ही 5वी गोष्ट आहे. 5वी गोष्ट आहे. आपल्या जावयाचा फोन आल्यानंतर सासूबाई इतकी जागरूक होते की नाही नाही तो फोन करा. मग नाही लागला, रेंज नसली तिथे तर त्यांच्या मित्राला करा, त्या जवळचा माणूस जवळ राहतो त्याला म्हणा की तिथं जाऊन तुमचा फोन बंद आहे म्हणून, वाटेल ते करा असं म्हणते. असं बळ इकडं नाही लावत आपण. म्हणून माणसाने दुश्चित न व्हावं अशी गोष्ट आहे. जागरूक सावध राहावं, सावध राहावं. आणि शेवटी म्हटलं की या 5 चुका जर कराल तुम्ही तर 6वी चूक म्हणून तुम्हाला या 5 चुकांचा भयंकर परिणाम भोगायला मिळेल. तुका म्हणे दुश्चित नका राहू फुका नाड. आपल्याला नाड येईल. नाड येईल म्हणजे काय होईल? तर नाड येईल म्हणजे विठ्ठलाचं नाम न घेतल्यामुळे, संतांची संगती न केल्यामुळे, वेळ वाया घालवल्यामुळे, अनर्थक घालवल्यामुळे आणि परमार्थाला आपली शक्ती न लावल्यामुळे आणि परमार्थाकडे चित्त न दिल्यामुळे. चित्त देणं, शक्ती देणं, त्याच्यानंतर मंगळवाणी घेणं, संतांच्यामध्ये बसणं, या 4-5 गोष्टी जर न केल्या तर त्याचा परिणाम काय होईल? परिणाम होईल मरण तर येतच, चुकणार नाही. सगळ्या पापाचा झाडा देण्याकरता भयानक यातना भोगावे लागतील बरं का. संतांच्या संगतीत न गेल्यामुळे, अंतःकरण शुद्ध न झाल्यामुळे किती कल्पच्या कल्प झाले तरी त्याच्यात विकार तसेच राहतील. पापाचं दुःख भोगणं तसं चालू राहील, विकार तसेच त्या ठिकाणी राहतील, आपलं बळ क्षीण होऊन जाईल आणि चित्त, त्या चित्ताच्या चिंध्या होऊन जातील. परत माणसाला मनुष्यदेहाला येण्याची योग्यताच राहणार नाही. साधन परत समोर येणारच नाही आणि दुःख कधी टळणारच नाही. हा जो याला नाड म्हणतात, तर हा जो नाड आहे तो आपल्याला फुकट भोगाव्या लागतात. हा फुकट नाड नसला भोगायचा तर अगोदर इकडे चित्त द्या, अगोदर चित्त द्या, नंतर शक्ती या साधनाकरता खर्च करा, नंतर वेळ अजिबात जाऊ देऊ नका, नंतर संतांच्या संगतीत बसायला या आणि नंतर मुखानं नाम घ्या. उलटी भाजली आपल्याला सांगितली. या 5 गोष्टी जर साधनेच्या आपण केल्या तर आपणाला सुखाला पारावार राहणार नाही, आणि जर नाही केल्या तर दुःखाला पारावार राहणार नाही. हे सांगण्याकरता फक्त संतच आहेत, ते आपल्याला सांगतात आणि ते आपण न ऐकल्यामुळे ते आपल्यावर रागावत नाहीत, उलटं हात जोडून दान मागतात आणि वेळोवेळा सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ते म्हणतात की वेळोवेळा हेच सांगे दान मागे जगाशी. मी आता जगाला दान मागायला निघालं की मला द्या बाबा, माझी झोळी पसरतो तुमच्यापुढे, वेळोवेळा हे सांगते. असं सगळ्या संतांनी, ऋषीमुनींनी वेळोवेळा सांगितलं आहे. आपल्याला नवीन नवीन आपल्या बुद्धीला खाद्य लागतं
आणि जुनं जुनं नको वाटतं बरं का. परत परत नको वाटतं आणि नवीन नवीन पाहिजे वाटतं. पण एक गोष्ट आहे, नवीन नवीन सतत ऐकत गेलं की पहिलं विसरून जातं, मग दुसरं येतं, मग तिसरं आलं की दुसरं विसरून जातं. पण विसरून जाण्यासारख्या अमहत्त्वाच्या गोष्टी नसतात ह्या, म्हणून त्या परत 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 करा. रोज जेवावं लागतं, रोज चहा दूध आपण पितोच ना, रोज अंग पुसावं धुवावं लागतं, त्याला कुठे कंटाळतो आपण. त्याप्रमाणे अंतःकरण शुद्ध करण्याकरता सत्संगती, भगवंताचं नाम, वेळ वाया न जाऊ देता साधना, त्याच्याकरता सगळ्या शक्ती लावणं आणि त्याच्याकरता चित्त एकाग्र करणं, ह्या 5 गोष्टी आहेत, ह्या लावल्या पाहिजेत अशी गोष्ट आहे. ज्ञानेश्वरीत एक विषय आहे, सगळेच विषय तसा एक विषय आहे. 18व्या अध्यायात कर्मयोग सांगितला भगवंतानं, आणि कर्मयोग सांगितल्यानंतर तेच भक्त चित्त गांगे असं म्हटलं, स्वानंदो दधी वेगे ठाकीला नाही. क्रमयोगाच्या मार्गानं जर साधक चालला तर तो माझ्यापर्यंत निर्विवाद पोचतो. भगवान म्हणतात अर्जुनाला, निर्विवाद साधक क्रमयोगाच्या मार्गानं. 18व्या अध्यायाच्या 49 ते 55 या 5-6 श्लोकात एक क्रमयोग सांगितला आहे की आपण जिथे असू तिथून परमेश्वरापर्यंत जाण्याकरता काय काय केलं पाहिजे, याचं सुंदर विवरण आहे. आणि शेवटी म्हटलं की माझा जो भक्त क्रमयोगी आहे ना, तो त्या क्रमयोगाचं चित्त हीच कोणी एक गंगा आहे बरं का. त्याचं चित्त हेच गंगा आहे आणि ती गंगा माझ्याकडे त्या क्रमयोगानं धावते. आणि मी महोदधी म्हणजे महान समुद्र, मोठा अटलांटिक महासागरासारखा, पॅसिफिक महासागरासारखा मोठा सागर म्हणजे मी आहे. तर त्याची चित्तरूपी गंगा या क्रमयोगाच्या मार्गाने थेट माझ्यापर्यंत येते. म्हणून तेणे भक्त चित्त गांगे मी स्वानंदो दधी वेगे, स्वानंदाचा उदधी आहे मी मोठा, स्वानंदो दधी वेगे ठाकी लाकी, तो मला येऊन मिळाला. एथवरी सुवर्मा क्रमयोगी आहे महिमा, म्हणून वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही. तुकाराम महाराजांचं जे वचन आहे ना, तेच इथं आहे की याप्रमाणे तुम्ही कसेही असा, तिथून पुढे आनंदाचा सागर असलेला जो मी परमात्मा, तो त्या माझ्यापर्यंत या क्रमयोगानं त्या भक्ताला येता येतं. आणि त्याची प्रक्रिया सगळी सांगितली, ती आता सांगायची नाही आपली, येता येतं. तर याप्रमाणे या क्रमयोगाचा महिमा आहे. म्हणून हे सुवर्मा वर्म जाणणारा सुष्ठू अर्जुना, म्हणून वेळोवेळा तुम्हाला आम्ही सांगतो की हे करा, हे करा, हे करा. भगवान म्हणतात म्हणून वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही. तेच तुकाराम महाराज म्हणतात, वेळोवेळा हेची सांगे दान मागे जगत. या संपूर्ण अभंगाचं तात्पर्य इतकंच आपल्याला सांगता येईल की ज्या 5 गोष्टी संत टाहो फोडून सतत सांगतात आणि त्या मनुष्याच्या कल्याणाच्या निर्विवाद कारक आहेत, साधक आहेत, वर्धक आहेत आणि पूर्णत्वे करून कारक आहेत. अशा गोष्टी आपण दुश्चित्त करून किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करून टाकून दिलेल्या आहेत. त्या गोष्टी दुर्लक्षित न करता त्यांच्या सांगण्याचा आदर करावा, त्यांच्या सांगण्याचा मान करावा, त्या आपण गांभीर्याने घ्याव्यात. विठ्ठल नामाचा टाहो फोडावा, अनेक तासनतास घ्यावं, संतांच्या संगतीत जास्तीत जास्त बसावं, आपल्या साधनेला बळ लावावं, त्याग करावा त्याच्यासाठी, आणि वेळ वाया जाऊ देऊ नये अशा प्रकारच्या, आणि दुश्चित्त राहू नये हे करावं. आणि त्यांचं वचन आपल्या पदरात घेऊन विठ्ठल नामाचा वेळ जाऊ न देता चित्तपूर्वक अशा प्रकारचा जर टाहो घेतला संतांच्या संगतीत, या 5 गोष्टीची एकच गोष्ट सांगितली आता आपल्याला. संतांच्या संगतीत विठ्ठल नामाचा टाहो दुश्चित्त न होता पुरं बळ लावून जर आपण सतत घेतला तर आपलं सगळं दुःख आणि सगळं जन्ममरण जाऊन आपण सुखाच्या सागरात डुंबूया असं तुकाराम महाराज त्या ठिकाणी म्हणतात.
तुकाराम महाराजांच्या कळकळीचा आदर करावा आणि या आदराने या 5 गोष्टी कराव्यात आणि 6व्या गोष्टीला सामोरं न जाता सुखरूप बनून आपली जीवनयात्रा सफल करावी हा श्री तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे समर्पित करून झालेली सेवा प्रभूंच्या आणि माऊलींच्या चरणी समर्पण करून इथेच वाणीला पूर्ण विराम देऊ. धन्यवाद. तुका म्हणे दुष्टित नका, तुका म्हणे दुष्टित नका, माऊली ज्ञानेश्वर महाराज